कोलकाता जा रहे, कोलकाता। हाँ ये अभी मत देखो, जा रहे हैं हम लोग। हटिए, आप जाइए ना बाहर। जैसे जो है सारा ले जाओ इधर। ओ बाहेर पाऊस येतोय। मी सगळे कपडे काढून तिथं ठेवले बेडरूममध्ये। तर ही बघा हिने काय केलं आपण बघूया। क्या हो रहा है बेटा, क्या कर रही हो? मैं आपकी हेल्प मदद कर रही हूँ। क्या? आपकी हेल्प पर मदद कर रही हूँ मैं। मेरी मदद देखिए, कपड़ा फोल्ड कर रही है। हाँ मेरा ही है, सब मेरे ही टी शर्ट है बेटा वो। ओके भाई। आपके कमर में दर्द है, मैं आपकी मदद कर, सुनाई नहीं देता आपको? ओ अच्छा, मेरे कमर में। मैं अच्छा कर रही हूँ। कमेंट ढेर सारा भेजना, अच्छा क्या? बैग नहीं भेजना, कल आप बैग भेजे थे ना, सिर्फ अच्छा भेजना, ब्यूटीफुल। क्या? एकदम ऐसे दिल भेजना, जिससे और एक 5-5 दिल भेजना। 5-5 दिल? हाँ। और एक 5-5। कल तो कोई आपको बैड कमेंट नहीं भेजा, कल सबने आपको दिल भेजा, कांग्रेचुलेशन भेजा है कल सबने आपको। कांग्रेचुलेशन तो बोला, कल मुझे बैड कमेंट करना था। कौन बोला, क्या बोला आपको? ये गाइस, क्या कमेंट आया था बताओ? बैड कमेंट। बैड कमेंट आया था? अच्छा, आप कोई नहीं करे। उनको मुझे सॉरी करने के लिए बोलो ना। अच्छा, जिसने भी बैड कमेंट्स किया है लाडो को, वो लाडो को सॉरी बोलेंगे, ठीक है? तो मुझे ऐसे उठक-पटक अब उठक पटक वो कमेंट में कैसे करेंगे बेटा, वो तो कमेंट लिखेंगे ना। कमेंट करेंगे, पर मुझे ऐसे ऐसे सॉरी भी बोलेंगे। ऐसे कैसे सॉरी बोलेंगे वो? 5-6 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ मी शूट केला होता। तुम्हाला बोलले होते मी तुमच्यासोबत शेअर करेल ही गोष्ट। तर इकडे ना हा जो बेड होता ना माझा, किचनच्या समोर हा बेडरूम आहे। नंतर पुढे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। तर हा इथलचा बेड ना आम्ही बाहेर काढला आहे आणि जो मेन बेड आहे ना, म्हणजे मेन जी रूम आहे मास्टर रूम, तिकडचा बेड इकडे आणायचा आहे। तर हे बघा, हा जो बेड आहे ना, हा आम्ही या रूममध्ये घेऊन चाललो आहोत, या रूममध्ये। आणि हा जो जुना बेड आहे तो आम्ही तिकडे घेऊन चाललो या रूममध्ये। असं म्हणजे आम्ही बेड चेंज केले आहे दोन्ही रूमचे। त्याचंही काही का आ जाओ, आ जाओ, तुम भी आ जाओ। जा रही कोलकाता, जाना है। इसका खुशी देखिए ना, कोलकाता जाने की खुशी। जाना। निकालो, मैं जब अपना बैग निकालूं, हाँ निकालो, सारा बैग निकालो। चलो इसके नीचे में सबसे पहले हो जाएगा ना जी एक बैग, हाँ तो चला जाएगा। कुछ सामान है, देखती हूँ। नहीं अभी मत देखो, जा रहे हैं हम लोग। हटिए, आप जाइए ना बाहर। जाओ लाडो, बाहर जाओ। लड़ो बाहर जाओ, तो आप उसको लेके जाओ, उसको खेलने ना, आपको लेके जाओ। हैप्पी बर्थडे का वो ले जाओ ना। हाँ जाओ, सारा कचरा इधर लेके आइए, जाइए बेटा। हाँ वेरी गुड, लेके आओ इधर, सब एक जगह जमा करेंगे सब। आम्ही नाही ना बसू शकत त्याच्यामध्ये, म्हणून लाडूला बसवले आम्ही। पडून जाईल ना, हे तुटून जाईल मी जर आज जा रहे बस। हम लोग कोलकाता। हाँ आज जा रहे कोलकाता हम लोग। हाँ, जाना है कोलकाता। आज जा रहे। हाँ जाना है। ए खड़े होना रे, ए छोटा की खड़े नहीं होना। कोलकाता जाना है। आज जाएंगे। हाँ आज जाएंगे शाम में, इतना सामान लेके सब। मी व्हिडिओ थोडासा फास्टमध्ये पळवते आहे। सगळं सामान आम्ही इथे रिकामं केलं आहे। आणि ना मी कधी असं व्हॉइस ओव्हर देत नाही, मला जमत नाही असं पाठीमागून आवाज द्यायला। मी डायरेक्ट समोरून व्हिडिओ बनवते। हे जे काढलं ना बेडचं खाली किती कचरा आहे, तो कचरा बघा ना, त्याच्या खाली हे बघा आहे का। याला असं स्टँड पाहिजे होतं, म्हणजे खालून झाडू मारता आलं असतं, पण ते म्हटले अशा बेडला ना स्टँड नसतं म्हणे, हा कचरा होतोच। तर एवढा सगळा कचरा नेमकी काय झालं ना, खूप उशीर झाला होता मला। मी ते अर्बन हेल्पवरनं बोलत असते ना कामाला, पण ते नाही बोलू शकले, त्यांचं टायमिंग असतं 5-5:30पर्यंत, आणि आता 5 वाजून गेले होते, त्याच्यामुळे ते बुकच झालं नाही। आणि आता हे असं ठेवू शकत नाही म्हटल्यावर हे सगळं मला आवरावं लागलं। आणि त्याच्यानंतर ना मग फरशी वगैरे पुसून घेतली। व इथे लाडूचे पप्पा व्हिडिओ बनवत आहे आणि मला म्हणताय तू किती घर घाण केलं आहे, असं तसं बडबड करताय, पण मी तो आवाज म्यूट केलेला आहे। नंतर तिकडचं बेड हा बघा इकडे आणला आहे, हा जुना बेड आमचा कोलकाताचा, आणि इकडे हा सेट केला आहे। आणि आमच्या मेन बेडरूममध्ये आम्ही आमचा जुना बेड आणला आहे। हे सगळं पण मी का केलं आहे आत्ता, तर त्याचं कारण आहे, कारण की साहिल येणारच आहे आज ना उद्या। तो आला का त्याला डिस्टर्ब नको म्हणून आम्ही बघा तिकडचं इकडं सगळं आणलं। परत इकडं मी सेट केलं लाडूने, आणि लाडूने पण खूप मला हेल्प केली आहे।
मग हे सगळं सामान मी घेऊन गेले तिकडं. आणि बघा ना, मावशी आल्याने मला ना झाडू म्हणजे मला वागता म्हणजे येत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर मी असं बसून सगळं हळूहळू झाडू मारला, हळूहळू फरशी पुसली. तर आता काय करणार, तसं ठेवू शकत नाही ना दुसऱ्या दिवशीपर्यंत. आणि जवळजवळ 7-7:30 वाजले होते आता रात्रीचे. त्याच्यानंतर मग मी किचन वगैरे आवरून घेतला. आणि तुम्ही फायनली माझं घर बघा, हा हॉल आहे, हा मेन हॉल आहे. इथे लाडू बसली आहे डायनिंग टेबलवर. हा एंट्री केल्यावर हा हॉल आहे. इकडनं आतमध्ये गेल्यावर हा बघा, इथे हा तिकडचा बेड आम्ही इकडे आणला आहे ह्या रूममध्ये. आणि हे जे कपाट आहे ना व्हाईटवालं, हे मी मध्यंतरी घेतलं होतं, तुम्हाला माहिती आहे ना. तर ह्या कपाटामध्ये मी एक्स्ट्रा राशन असतं ना, ते सगळं मी इथे स्टोअर केलं आहे एक्स्ट्राचं. खाली सगळं देवाचं सामान ठेवलं आहे आणि त्याच्या खाली सगळं मेडिसिन ठेवलं आहे. तर हे कपाट खरंच खूप खूप छान निघालं. मी व्हिडिओच्या खाली लिंक देते, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास घ्या, खरंच खूप छान आहे. मग इकडं हे माझं किचन आहे समोर. आज छोटासा होम टूर पण तुम्हाला देते. किचन आहे आता आतमध्ये आलं का इकडं बघा, ही बेडरूम आमची. तर हा बेड आम्ही इथे जुना लावला आहे. इथे AC आहे. टेन्शन नाही ठेवलं बाबा, माझा नवरा सारखं त्या रूममध्ये जायचा त्या बेडसाठी. तर म्हटलं या रूममध्ये त्यांना सेट करून टाकलं माझ्या नवऱ्याला, कारण की साहिल आल्यावर मला ते टेन्शन नको आहे. मग इकडे थोडेसे भांडे वगैरे होते, ते पण मला घासावे लागले आहे. तर चला, मला त्यानंतर मग मी इतके थकले होते. मग रात्रीची 8-8:30 वाजता मी आंघोळ केली आहे. एवढे सगळे भांडे, किचन सगळं आवरलं. मैं आती नहा के. उशिरा का व्हायना मी आंघोळ करून घेतली आहे. मला झोप नसती आली, कारण की इतकी धूळ होती. एवढा सगळा पसारा आवरण्यामध्ये मला ते कचकच झाले असे, त्याच्यामुळे आंघोळ करून घेतली. पुढे मी तुमच्याशी बोलते आहे. तर चला, खूप फास्टमध्ये व्हिडिओ पळवला आहे मी हा. आणि परत एकदा सांगते, हा व्हिडिओ 4-5 दिवसापूर्वीचा आहे. आज टाईम भेटला म्हणून एडिट केला. क्या कर रही बेटा? मैं ये बना रही हूँ भगवान जी का। क्या है? ये भगवान जी का नाम क्या बनाया? दिया, भगवान जी का। ओ दिया बनाया, वाव, बहुत अच्छे बनाए बेटा. छेद छेद करके यहाँ पे भगवान जी का नाम लिखा मैंने। कौन से भगवान जी का नाम लिखा? स्वामी समर्थ. वाव, दिखाइए ना मुझे. नहीं टूटेगा नहीं. स्वामी समर्थ ना दिवे किती बनवले दिवे, थांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा, स्वामी समर्थना दिवे बनवले लाडवने. कितना है? पीठ घेती आणि बनवत बसती लाडू. आई लव यू बेटा. अगर आपको मेरा दिया पसंद आया तो कमेंट में लिंक भेजिए। लिंक भेजिए. तब आपको अच्छा लिंक, अच्छा हाँ बोलिए. तब कमेंट में लिंक भेजिए, आपको ये मिल जाएगा, मैं आपको दे दूंगी फ्री में। कोई पैसा देने की जरूरत नहीं है, मैं आपको फ्री में दे दूंगी। ओ फ्री में दूंगी. हाँ, अच्छा, कमेंट में लिंक कीजिए, लाडू आपको फ्री में देंगे, दिया भेज देंगे आपके घर पे, यही ना. और कोई पैसा वैसा देने की जरूरत नहीं है। पैसा नहीं लोगे किसी से? ऐसे ही कर। ऐसे ही दे दूंगी सबको. अच्छा ठीक आहे. तर चला, कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा, आपल्याला हा दिवा घरी पोहोचेल तुमच्या. यहाँ पे भगवान जी का नाम है। नहीं। व्हेरी गुड बेटा. ठीक है, खेलिए, मुझे काम है. मैंने ये वीडियो में देख के नहीं सीखा, मैंने मुझे कल याद आ गया था। अच्छा, आपने मन से सीखा है. ठीक है, आप बहुत अच्छी हो बेटा, बहुत टैलेंटेड हो. जो मेरा बनाने का मन रहेगा वही बनाऊंगी। हाँ, बना दीजिए ना, जो मन है वो बनाइए. ओके, अभी मैंने कल जैसे वो न्यू दिया बनाया था ना, वैसे ये अच्छा दिया बना। अच्छा दिया वो बनाया. आपको खराब लगा कि गुतिया लगा? नहीं, बहुत अच्छा लगा, खराब नहीं लगा. ये भी अच्छा लगा। बहुत अच्छा बनाई, बहुत अच्छा, बहुत प्यारा बनाई. तेल डालो और देखो मैं अभी। हाँ, मैं तेल डाल के दिया लगा दूंगी, स्वामी समर्थ को दिया लगा दूंगी. बहुत. हॅलो, आहेत का व्हिडिओमध्ये? तर आता वाजले रात्रीचे 12:30. लाडू झोपले आहे. आणि आज पूर्ण घरामध्ये सगळं चेंज केलं आहे, तुम्हाला मी दाखवलं पण आहे. आणि ते का चेंज केलं, कारण की तो जो नवीन आम्ही बेड घेतला ना, तो इकडे ठेवला आहे. गेस्ट हा आमचा इकडे जो पहिला रूम जो आहे ना किचनच्या समोरचा, तर तो गेस्ट रूम आहे. आणि तिथे कुणी आलं का साहिल विराज तिथेच राहतात. पण तिथे आमचा होता जो जुना बेड, आणि त्या बेडशिवाय यांना काही झोप येत नाही माझ्या मिस्टरांना. मग मी नवा बेड काय केला, इकडे आणून ठेवला. आणि जुना बेड
ते आमच्या रूममध्ये घेऊन गेले. तिथं AC आहे, तो तिथं बेड, तिथं तो टेबल, सगळं माझ्या नवऱ्याची सेटिंग मी त्या कोपऱ्यातल्या रूममध्ये करून टाकली. मी त्यांना ते कम्फर्टेबल, त्यांचा तो जुना बेड आहे ना, आणि मला पण त्याच्यावरच झोप येते. म्हणून आज सगळं हे चेंज केलं. म्हटलं परत साहिल आल्यावर होणार नाही, त्याच्या आधीच मी हे सगळं करून घेतलं. त्यांना म्हटलं आपण हे चेंज करून घेऊया. तुम्हाला सांगते, चेंज करायचे सुद्धा 2000 रुपये घेतले बेड, कारण की अख्खे बेड खोलून त्यांना तिकडं घेऊन जावं लागले ना. इकडचं तिकडं चेंज केलं आम्हाला. आता बरं वाटतंय. म्हणजे साहिल आला का ह्या रूममध्ये माझे मिस्टर जाणार पण नाही, आणि त्यांचं मी ह्या रूममध्ये काही ठेवलं पण नाही. साहिलला डिस्टर्ब नको बा, ह्या धोरणाने मी ते आताच करून घेतलं आहे. तसं मी तुम्हाला बोलले पण आहे. आणि ना, मला तुम्हाला एक सांगायचं पण आहे की साहिलबद्दल खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स मला इन्स्टाला, मला इकडं, की तो असंच आहे, त्यांचा गुन्हा केला, हे केलं आणि ते केलं, तू तुझ्या पोरगा आहे म्हणून तू त्याच्याबद्दल ऐकून घेत नाही. तर हे बघा, माझ्या मुलाने केलं नाही केलं सिद्ध झालं आहे का? अजूनपर्यंत काहीही त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्याच्यामुळं माझ्या मुलाला मी का नाव ठेवू, आणि तुम्ही का माझ्या मुलाला नावं ठेवतात? का निगेटिव्ह कमेंट करतात? तर जे काही आहे ते बाहेर येईलच. असेल तर असेल, मी जे काही आहे ते तुम्हाला म्हणजे खरं आहे ते तुम्हाला मी सांगणारच. पण थोडासा टाईम द्या मला. प्रत्येक गोष्टीला काय वेळ लागतो. तर आता झालं आहे प्रकरण, गुन्हा दाखल झाला आहे. त्याने काही नाही केलेलं. त्याचा दुसरा मित्र होता ना, मेन आहे तो दुसराच आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रकरण झालेले आहे. तर त्याच्यामध्ये साहिलचं पण नावाचं ते दाखल झालं आहे गुन्हा, म्हणून साहिलला घेऊन गेलेले आहे. त्याच्याबरोबर 4-5 पोरं आहे. एकटा नाही आहे साहिल, 4-5 पोरं आहे त्याच्याबरोबर. पण नेमकी काय झालं नाही तुम्हाला सांगते. तिकडे गेल्यावर, सेंट्रलला गेल्यावर, त्यांना घेऊन गेल्यावर, आता त्याचा तुम्ही ते बघितलं असेल न्यूजमध्ये, त्याचा मित्र त्याच्यासोबत आहे. तो त्याच्या साहिलचा लहानपणाचा मित्र आहे. नेमकी त्याला जेव्हा ते गावाला होते ना, एकत्र होते, पण तिथे गेल्यावर दोघांना अलग अलग केलं त्यांना. तिथे गेल्यावर संघ राहिले असतं तर बरं राहिलं असतं, पण सेंट्रलला गेल्यावर अलग अलग केलं. तो जो मुलगा आहे त्याचे पॅरेंट्स त्याला काल भेटायला गेले होते. त्याला विचारलं की साहिल कुठे आहे, कसा आहे, तर तो म्हटला मला काहीच माहिती नाही. जेव्हा आम्ही इथे आणलं तेव्हा साहिलला दुसऱ्या बॅरिकेडमध्ये घेऊन गेले आणि मला दुसरीकडे घेऊन गेले. तर मला त्याला स्वतःला साहिलचं काही माहिती नाही आहे. तर आता ते मला स्वतःला जावं लागेल, किंवा मग मला विराजला पाठवावं लागेल तिथं की तू जाऊन त्याला एकदा भेट. तिथं आधार कार्ड वगैरे देऊन भेटता येतं. तर सोमवारी मंगळवारी बघू. विराजला आणि आईला पाठवायचा विचार करते आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पडेल नेमकी काय नाही. अजून साहिलला तरी पण 2 महिने तरी तिथे थांबावं लागेल. काहीच होऊ शकत नाही. पैसा फेकून काही होत नाही, कशानेच काही होत नाही. एकदा का ते दाखल झालं, एकदा का हे सगळ्या गोष्टी झाल्या तर ह्या फार अवघड असतात. पहिलं झालं ना, त्याच्यामुळे मला हे सगळं माहिती. मी पण धावपळ काही केलेली नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं की अनिता तू काय बसली आहे, तू जा, पण नाही, मी नाही गेले. आहे माझ्या मनात काही गोष्टी आहे, त्या मला काही सांगायच्या नाही आहे. मी का नाही गेले, काय आहे, काय कारण मी सांगून कोणी मानणारच नाही. काही गोष्टी मी सांगितलं तरी मला निगेटिव्हच बोलणार. तू तशीच आहे, तू अशीच आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, तुम्हाला काय निगेटिव्ह बोलायचं आहे मला तुम्ही बोलून घ्या. मी अशीच आहे. कारण की ना, सांगून काहीही फायदा नाही, हे मला कळलेलं आहे. मी माझे प्रॉब्लेम्स किती जरी सांगितले की नाही मी असं यायचं, तरी पण बोलणारच, काही ना काही निगेटिव्ह बोलणारच. तर ठीक आहे, माझं काम आहे व्हिडिओ बनवायचं. माझं आजचं जे डेली रुटीन आहे ते मी टाकणार आहे. मी काही कोणाकडे लक्ष देणार नाही. ज्याला जे बोलायचं ते बोलू दे. तर ठीक आहे, असं बघू. विराज जाऊन आलं का मला जे माहीत पडलं ते तुम्हाला मी सांगाल. ठीक आहे. काळजी वाटते तुम्हाला पण सर्वांना. आणि मला भरपूर सारे माझ्या सबस्क्रायबर ताई किंवा माझे इन्स्टाचे फॉलोवर्स, की आम्ही नाशिक रोडला राहतो ताई, तुला काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला सांग. खूप सारे मेसेज आलेले आहे मला व्हॉट्सअपला पण. खूप सगळ्यांचं मला सपोर्ट भेटतो आहे. सगळे माझ्या मुलासाठी प्रार्थना करताय. स्वामींचं म्हणजे मला कमेंटमध्ये लिहिलेलं आहे की ताई, म्हणजे आपण सगळे मिळून साहिलसाठी प्रार्थना करू. कुठंतरी आता मला असं वाटतं ना, मी जर लाईफमध्ये येऊन जर काही कमवलं असेल ना, तर तुमच्यासारखी फॅमिली, तुम्ही एवढी काळजी करतात, एवढेच जण सगळेजणं माझ्या मुलासाठी प्रार्थना करताय. खरंच मी तुमचे ना मनापासून आभारी आहे. आणि खरंच खूप छान वाटलं. असं वाटतं की आपण काहीतरी कमवलं येऊन. खरंच ना, खूप छान वाटतं. तुम्ही सगळेजण किती काळजीपोटी मला तुम्हाला मी सांगू नाही शकत मला कुठून फोन आलेले आहे की तुम्हाला काय हेल्प हवी आहे. आता मी त्यांची नावं नाही सांगू शकत. काही पोलीस पण आहेत, त्यांचे पण मला कॉल आलेले आहेत बाहेरचे. त्यांना मग मी त्यांच्याशी बोलले आहे की असं झालं आहे म्हणून. कारण ते म्हटले मला आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, आम्हाला फार वाईट वाटलं.
तर बघू म्हटले असं. तर म्हटलं ठीक आहे. मग सगळ्या गोष्टी त्यांना मी पाठवल्या आहेत. आता बघू काय होईल ते होईल, मी तुम्हाला सांगेल. पण मला तुम्हाला खरं सांगते, आज जे मी हे व्हिडिओ बनवते सगळे म्हणतात तू काही बोलू नको, तू काय साहिलचा विषय घेऊ नको, पण मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप सपोर्ट भेटला आहे, खूप. ठीक आहे, आता हाच सगळं काही माझा होतं. अजून तुम्हाला म्हणलं अपडेट द्यावा की अजून काही साहिलचं माहिती पडलं का मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत सगळ्याच गोष्टी मी शेअर करतेच. तर सांगाल मी तुम्हाला नक्की. ठीक आहे, चला येत्या. खूप झोप आले, खूप थकले आहे मी. मला अक्षरशः कमरेचं खूप दुखणं वाढलेलं आहे मला अलीकडे. कारण की ना म्हणजे अशक्तपणा जेवढं झालं ना मला, मी ना जास्त डाएटकडे लक्ष द्यायला लागले ना, मग मला त्याच्यामुळे विकनेस पण यायला लागला. असं होतं मला, फार प्रॉब्लेम आहे. जाऊ द्या, काय सांगू तुम्हाला. चला मी येत्या. बाय बाय.